पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता, हे का नेनो पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा। माझा संबंध तो किती, चुकवा लोकांची फजिती, हे का नेनो पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा। तुका म्हणे याचीसाठी मज घेता नये तुटी, हे का नेनो पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता। ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता। महाराज म्हणतात, ऋण वैर आणि हत्या या 3 गोष्टी अशा आहेत की त्या कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत, त्या फेडूनच पार पाडाव्या लागतात। तुमच्या हातून इतर कुठलंही पाप झालं, या 3 गोष्टी सोडून इतर कुठलंही पाप झालं तर प्रायश्चित्तानं ते पाप धुवून टाकता येतं। प्रायश्चित्तानं ते पाप धुवून टाकता येतं, घालवता येतं। कुठलंही पाप होऊ द्या, प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे। पण ऋण वैर आणि हत्या या 3 गोष्टी अशा आहेत की या कुठल्याच प्रायश्चित्तानं घालता येत नाहीत, त्या भोगूनच पार पाडाव्या लागतात। आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता। ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता। तुम्ही कुणाचं घेतलेलं ऋण, कुणाशी केलेलं वैर आणि कुणाची केलेली हत्या, या 3 गोष्टी कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत, त्या तुम्हाला भोगूनच पार पाडाव्या लागतात। बाकी जगात तुम्ही कुठलंही पाप करा, प्रायश्चित्त केलं त्याला माफी, ते धुतल्या जातं, ते पुसल्या जातं, ते तुमच्या जीवनातून निघून जातं। प्रायश्चित्त 2 प्रकारचे असतात, एक साधारण प्रायश्चित्त आणि दुसरं असाधारण प्रायश्चित्त। तर असाधारण प्रायश्चित्त, समजा एखादा संन्यासी आहे, संन्याशाने पैशाला हात लावू नये, द्रव्याला हात लावू नये, आणि चुकून जर द्रव्याला पैशाला हात लावला तर त्याला दोष लागतो। तो दोष घालवण्यासाठी त्या संन्याशाने त्या पैशाचा त्याग करायचा आणि 3 दिवस उपवास करायचा। त्या पैशाचा त्याग तर करायचा, पण 3 दिवस उपवास करायचा। हे त्या संन्यासासाठी प्रायश्चित्त आहे आणि हे असाधारण प्रायश्चित्त आहे। असाधारण, पैशाला चुकून हात लावलाय किंवा हेतुपुरस्पर लावलाय, पैसा घेतलाय संन्याशाने, दोष लागतो, पाप लागतो। संन्याशाने पैशाला शिवायचं नाही, मग
हे पाप धुवायचे. काय करायचं? घेतलेल्या पैशाचा त्याग करायचा आणि 3 दिवस अन्न पाणी बंद. पाणी चालतं पण अन्न खायचं नाही. 3 दिवस उपवास. हे प्रायश्चित्त आहे आणि या प्रायश्चित्ताला असाधारण प्रायश्चित्त म्हणतात. जे जाणून बुजून पाप हातून घडलंय त्यासाठी असाधारण प्रायश्चित्त. घडलंय, आपल्या हातून घडलंय, ते काय घडलं आपल्याला माहिती आहे. संन्यासी पैसे घेतले, त्याला माहिती आहे मी स्वीकारलेत आणि पाप लागले. कशामुळे पाप लागले माहिती आहे. हेतू परस्पर पाप झाले. तर घेतलेल्या पैशाचा त्याग करा आणि 3 दिवस उपवास करा. ते पाप धुवून जातं, दोष निघून जातो. हे असाधारण प्रायश्चित्त आहे. परंतु काही पाप असे असतात की ती अज्ञात असतात, आपल्याला माहित नसतात. नकळत आपल्याला पता नाही, चुकून तोंडातून कुणाची निंदा घडली, पाप लागतं. काही ती निंदकापाशी अशी पापे. हे तर परस्पर नाही, पण नकळत अननोइंगली कुणाची निंदा घडली किंवा चालताना पायाखाली किडामुंगी मरतात. अशा अज्ञात गोष्टी, जे अज्ञात पाप आहेत ती घडून जातात. तर यांनी पाप लागतं. परंतु हे पाप साधारण प्रायश्चित्तानं धुतल्या जातं. आणि साधारण प्रायश्चित्त म्हणजे मुखानं देवाचं नाव घेणं किंवा गंगा स्नान करणं किंवा चंद्रभागेचं स्नान करणं वगैरे वगैरे. तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. संतांचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, जय जय रामकृष्ण हरी भजन केलं, तीर्थाचं स्नान केलं, नकळत जी अज्ञात पाप घडलीत ती धुवून जातात आणि याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात. तात्पर्य पाप केलंय आणि ते माहित आहे. संन्यासाने पैसा घेऊ नये, घेतलाय, त्याने घेतलाय आणि त्याला कळालं किंवा कुणी सांगितलं की संन्यासाने पैसा घेणं पाप आहे. काय पाप केलं माहित आहे, मग यासाठी प्रायश्चित्त आहे. त्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवसाचा उपवास, याला म्हणतात असाधारण प्रायश्चित्त. पण काही पाप अननोइंगली नकळत घडून जातात, पताही नसतो. त्यासाठी साधारण प्रायश्चित्त. आणि साधारण प्रायश्चित्त म्हणजे मुखानं देवाचं नाव घेणं किंवा गंगा स्नान करणं. हे प्रायश्चित्ताचे प्रकार आहेत, साधारण आणि असाधारण. जगातली जवळजवळ सगळी पाप या साधारण किंवा असाधारण प्रायश्चित्तानं धुतल्या जातात. तुम्ही पापमुक्त होता आणि प्रामुख्याने भगवंताच्या नामाने पापमुक्त होता. परंतु जगात 3 गोष्टी अशा आहेत, ऋण, वैर आणि हत्या. या 3 गोष्टी कशानच धुतल्या जात नाहीत, त्या भोगूनच पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ऋण, वैर, हत्या हे तो न चुके न देता. न चुके न देता, त्याला चुकतच नाही. या 3 गोष्टी हातून घडल्या तर त्याला त्या भोगूनच पार पाडाव्या लागतात. ऋण, वैर, हत्या या 3 गोष्टीला प्रायश्चित्तच नाहीये. देवाच्या नावानं सुद्धा या 3 गोष्टी धुतल्या जात नाहीत. ऋण, वैर, हत्या देवाच्या नावानं धुतल्या जात नाहीत. ऋण, वैर, हत्या देवाच्या नावानं धुतल्या जात नाहीत. गंगा स्नानानं धुतल्या जात नाहीत. अन्न त्याग केल्याने धुतल्या जात नाहीत. कशानंच धुतल्या जात नाहीत, त्या भोगूनच पार पाडाव्या लागतात. ऋण, वैर, हत्या हे तो न चुके न देता. आणि म्हणून विशेषत्वानं तुकोबाराय या 3 गोष्टी या अभंगात मांडतायत की बाबांनो, जगतात कुठलंही पाप प्रायश्चित्तानं धुतल्या जातं, पण ऋण, वैर आणि हत्या या 3 गोष्टी अशा आहेत की 3 पाप, या 3 गोष्टी कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत, भगवंताच्या नामानं सुद्धा नाही. ऋण, वैर, हत्या या 3 गोष्टी घडल्या जीवनात तर त्या भोगवूनच पार पाडाव्या लागतात. भोगवूनच पार पाडाव्या लागतात, त्याला प्रायश्चित्तच नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की ऋण, वैर, हत्या हे तो न चुके न देता. ऋण, वैर, हत्या यातलं पहिलं ऋण आहे. ऋण म्हणजे कुणाचा पैसा उसना घ्यायचा आणि तो बुडवायचा.
पैसा उसना घेणं हे ऋण आहे. आपल्या माती ऋण झालं. कुणाचा पैसा ऋण म्हणून घेतला, उसना म्हणून घेतला आणि तो परत केला नाही, तो बुडवला, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या ऋणात दबले. त्या व्यक्तीच्या ऋणात दबले. आणि कुणाचाही पैसा घेतला आणि न देता तुम्ही मरण पावले, अर्थात तुम्ही बुडवला. कुणाचा पैसा उसना घेतलाय, तो परत केला नाही, अर्थात तो बुडवला. तर या जन्मात तर ठीक आहे, थोडीफार पनिशमेंट मिळू शकते किंवा नाही मिळाली, तर पुढच्या जन्मात मात्र तुम्हाला हे ऋण अवश्य फेडावं लागतं. कुणाचं ऋण माथी घेऊन जगले आणि कुणाचं ऋण घेऊन मेले, तर पुढच्या जन्मात तुम्हाला त्या माणसाचा दावणीचा बैल होऊन काबाड कष्ट करावं लागतं आणि त्याचं ऋण फेडावं लागतं. आणि म्हणून कुणाचा पैसा घेऊ नका आणि घेतला तर बुडू नका. कोणाचाही उपकार घेऊ नये आणि घेतला तर तो राखू नये. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कोणाचाही उपकार घेऊ नये आणि घेतला तर तो राखू नये. कुणाचा उपकारच घेऊ नये, घेतला तर तो आपल्या माती राखू नये, त्याची परतफेड करावी. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, एखाद्या बाईनी जर शेजारणीने एखाद्या वाटीमध्ये भाजी आणून दिली, तर दुसऱ्या दिवशी ती बाई रिकामी वाटी परत देत नाही, त्यात भाजी घालून देते परत. नसेल भाजी तर चमच्याभर साखर घालून देते, नसेल साखर तर वाटी भरून ज्वारी किंवा गहू देते, रिकामी वाटी देत नाही. का? काल त्या बाईकून वाटी भरून भाजी आणली, तिचा उपकार झालाय आपल्यावर, ती वाटी परत करताना रिकामी देऊ नये. शास्त्र आहे. कोणाचाही उपकार घेऊ नये आणि घेतला तर तो राखू नये. आणि तो तुम्ही राखलाच किंवा आपल्या माती जतन केलाच, आपल्या माती ठेवलाच, तर त्या उपकारातून तुम्हाला कधी ना कधी उतराय व्हावंच लागतं. हा उपकार कशानेच कुठल्याच प्रायश्चित्ताने धुतल्या जात नाही, तो फेडावाच लागतो. कसा फेडायचा? पुढच्या जन्मी तुम्ही बैल होता आणि त्याच्या दावणीचा बैल होऊन त्याचा नांगर ओढता, त्याचा आऊत ओढता, त्याची गाडी ओढता, त्याच्या शेतात काबाड कष्ट करता आणि तो तुम्हाला चापकानी फटके देत असतो. पण कुणाचे ऋण माती घेऊन जगू नका आणि ऋण घेऊन मरू नका. ते पुढच्या काही जन्मात तुम्हाला फेडावंच लागतं. दावणीचा बैल होऊन फेडावंच लागतं. कुठल्या तरी रूपात, बैलच काय, कुठल्या तरी रूपात फेडावंच लागतं, पण प्रामुख्याने बैल होऊन फेडावं लागतं. आणि म्हणून कोणाचाही उपकार घेऊ नये, घेतला तर तो राखू नये. जयाचे ठेविले तया देवनी होईजे उतराईया. ज्ञानोबा आहे. जयाचे ठेविले तया देवनी होईजे उतराईया. कोणाकोण काही घेतलं, ती वस्तू परत द्या किंवा त्याच्या मोबदल्यात काहीतरी द्या, पण आपल्या माती कुणाचं ऋण ठेवू नका. जयाचे ठेविले तया देवनी होईजे उतराईया. कुणाच्याही ऋणात जगू नका. आपल्याला फार सवय, याचे पैसे आण, त्याचे पैसे आण, त्याचे पैसे आण, आणि आज देतो, उद्या देतो, परवा देतो, आणि माणसं पैसे बुडवतात. माणसाला मोठी मजा वाटते. कसं चित्या मारलं मी, कसं घुमवलं, कसं फसवलं, गंडवलं का नाही त्याला, बुडवलं का नाही पैशाला. गंडवलं नाहीस, तुला बैल व्हायचे पुढच्या जन्मात. तू आता म्हणतो गंडवलं का नाही त्याला, फसवलं का नाही त्याला. तू गंडवलं नाही, फसवलं नाही, पुढच्या जन्मात तुला त्याचा बैल व्हायचा आहे. त्याच्या दावणीला कडबा खायचा आणि त्याचा आऊत ओढायचे. तू स्वतःला आता शहाणा समजतो, मी बुडवलं का नाही तुला पैशाला, तुझे पैसे बुडवले का नाही, पुढच्या जन्मात तुम्ही बैल होता, त्याच्या शेतात राबता. आणि म्हणून ही जी वृत्ती आहे बुडवण्याची, नसावीच. शास्त्र सांगतंय कोणाचाही उपकार घेऊ नये आणि घेतला तो राखू नये. पळीभर भाजीचाही उपकार ठेवू नका, ज्याचे त्याला परत करा कुठल्याही रूपात. जयाचे ठेवले तया देवनी होईजे उतराईया. आणि म्हणून बँकेचे पैसे काढ, बुडव. ज्याचं खरंच दिवाळ्या निघल्या, ज्या जवळ नाहीये, भिकायलाच लागलाय, बँकेचं कर्ज काढलं काहीच नाही जवळ, खरंच काही नाही, ते सुद्धा पापच आहे.
दुचारी फेडणं होत नाही तर घेतो कशाला. पण खरंच काय नाही, दिवाळी निघलंय, ठीक आहे, आजचं उद्यावर, किंवा नाहीच दिलं आणि तुमच्यापाशी काहीच नाही, नाहीच दिलं, ठीक आहे, त्याचं काय होईल पुढे पाहू आपण. पण तुमच्यापाशी पैसे असून तुम्ही बँकेचे पैसे बुडवता, तुम्हाला बैल होऊन, दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. वाईट वृत्ती. ज्या देशात सावळं परब्रह्म खेळून गेलं, भगवान राम, भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला, अवतार घेतला, गीता सांगितली, ज्या देशात गीतेचा जन्म झाला त्या देशात पैसे बुडवण्याची वृत्ती लोकांमध्ये एवढी वाढली की आश्चर्य वाटतं. या भारत देशात सावळं परब्रह्म खेळून गेलंय. इथं गीतेनं जन्म घेतलाय. गीता गाथा आम्हाला काय शिकवतात? ज्ञानेश्वरी आम्हाला काय शिकवते? पैसे बुडवून शिकवते का? हे काय बोलतात ज्ञानोबा आहे, जयाची ठेविले तया देवनी होय जे उतराई. ज्ञानोबा आहे. रामदास स्वामी, कोणाचाही उपकार घेऊ नये, घेतला तो राखू नये, परत करावा. कुणाचा एक नवा पैसा बुडू नका. फेडावं लागतं, ऋण फेडावं लागतं, कुठल्या तरी जन्मात फेडावं लागतं, दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. आणि म्हणून लोक मजा करतात. ज्याला गरज आहे त्यांनी ठीक आहे, पण ज्याला गरज नाही ते बी पीक कर्ज काढतं, बँकेचं पीक कर्ज काढतं. श्रीमंत माणूस बी पीक कर्ज काढतो का? ते सरकार माफ करतं, बुडतं ते. मग घरी पैसे त्याच्या 10-5 लोक आहेत, मोठा माणूस आहे, बागायतदार आहे किंवा नोकरदार आहे आणि शेती आहे, असे नोकरदार बी पीक कर्ज काढतात. का काढतात? त्याच्यापाशी पैसे शेतीला, पण सरकार माफ करतं म्हणून काढतात. लोक म्हणतात, साहेब काढा, तुमच्यापाशी पैसे असले तरी काढा पीक कर्ज, का तर सरकार माफ करतंय. नाही रे बाबा, कुणाच्या ऋणात जाऊ नये. बँक असो, सरकार असो, खाजगी असो, कुणी असो, कुणाचे कर्ज घेऊन जगू नका, कर्ज घेऊन मरू नका, नरकाला जाल. दावणीचा बैल होऊन फेडावं लागेल, ऋण फेडावंच लागतं. आपल्याकडे मनी पडल्यात, कुणी जर उसने पैसे नेले, द्यायला उशीर लागला, तर समोरचा मनुष्य म्हणतो, ए बाबा आज ना उद्या देईल मी तुझ्या नरकाला जाणार नाही. आज ना उद्या तुझे देईल मी तुझ्या नरकात जाणार नाही. आज ना उद्या देईलच तुला, थोडा दम काढ. काय अर्थ याचा? मी तुझ्या नरकात जाणार नाही. नरक म्हणजे काय? पूर्ण असतो. हे बैल होणं हेच नरक आहे. किडा मंगी, झाडं झुडपं, कुत्रे मांजर या येऊन जाणं हे नरक येऊनच आहेत. मी तुझ्या नरकात जाणार नाही, तुझा आज ना उद्या देईल रे बाबा मी. मौज आहे मोठी. लोकांना पैसे बुडवण्यात आनंद वाटतो. माणसाला झोप येऊ नये. कुणाचं कर्ज आपल्या बोकांडी असेल, झोप येऊ नये माणसाला. आधी ते मोकळं करावं, आधी ते पैसे द्यावेत, ऋण चुकतं करावं, आणि मग तुम्हाला काय एन्जॉय करायचं तर करावं. पण बरेचसे लोक असे आहेत की लोकांचं कर्ज असतं, खूप कर्ज असतं, आणि याच्यापाशी पैसे असतात. हा एन्जॉय करतो लाईफ, पण ते समोरच्याचे हप्ते भरीत नाही, कर्जही देत नाही. चुकीची वृत्ती. तुकोबा बोलतात, सावध हो, कर्ज बुडव्या, सावध हो. तुला मजा वाटते ना कर्ज बुडवायचं? खाजगी असो, सरकारी असो, कर्ज बुडवायचं बरं वाटतंय ना? कर्ज बुडवायचं बरं वाटतंय ना? तुला महागात पडेल. ज्याचं कर्ज आहे त्याच्या नरकाला जाशील. तुला दावणीचा बैल होऊन फेडावं लागेल, त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागेल. आणि म्हणून तुकोबा इशारा करतात की ऋण, वैर, हत्या हे तो न चुके न देता. विनाकारण कोणाचा पैसा उपसू नका. उपसला, घेतला तर तो राखून ठेवू नका माती. त्याच्या ऋणात बुडू नका, ज्याचं त्याला देऊन टाका. ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ऋण घेऊन मेले तर ते फेडावंच लागतं कुठल्या ना कुठल्या रूपात. आणि प्रामुख्याने त्याचा दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. जनावरून त्याचा नांगर वढावं लागतो, फेडावंच लागतं. ही जी बैल आहेत ना, तुम्ही आम्ही शेतकरी आहेत, ही जी बैल आहेत ना आपल्या दावणीला, ही गेल्या जन्मातली माणसं आहेत, आणि त्यांनी आपलं कर्ज बुडवलंय, आणि ती आज बैल झालीत आणि आपल्या दावणीला बांधल्या गेलीत आणि आपले फटके खात आहेत. ही बैल आहेत ना आपल्या दावणीला, त्यांच्यावर गेल्या जन्मात आपलं ऋण आहे. ते गेल्या जन्मात माणसं होते. आणि पण मन आहे माणसाची. मराठीत आपण बोलतो, एव्हा मी तुझं बुडवणार नाही. तुझं बुडवलं तर मी तुझ्या दावणीचा बैल होऊन फेडील. हे तोंडानेच म्हणतोय माणूस, मी तुझ्या दावणीचा बैल होऊन फेडील. एव्हा तुझं नाही रे बुडवायचं मी. आणि म्हणून या पनिशमेंट आहेत. ऋण, वैर, हत्या या 3 गोष्टीला फेडच नाही, कशाने माफीच नाही. हे फेडावंच लागतं, हे भोगावंच लागतं. याला प्रायश्चितच नाही. हे कशाने धुतल्या जात नाही, फेडूनच पार पाडावं लागतं. आणि मग कुणाचं ऋण घेऊ नका, ऋण घेऊन मरू नका.
त्या माणसाच्या नरकात जावं लागतं. अर्थात तुम्हाला दावणीचा बैल होऊन ते फेडावं लागतं. धनबराय म्हणतायत, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. बघा, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. तुम्ही सावकाराचं कर्ज घेतलंय, तो तुमच्या दारात मेक मोगरी घेऊन बसतो, दांडका घेऊन बसतो, चल काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. न फेडिता जैसे ऋण ओसंडेना. ऋण आहे डोक्यावर, ते फेडलं नाही तर ते वसरतच नाही. पुढच्या जन्मात बैलून फेडावं लागतं. न फेडिता ऋण जैसे ओसंडेना. तो सावकार दांडा घेऊन दारात बसतो. सावकार खळ घेतो, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. तसं तुमच्या हातून कर्म घडले, ते कर्म दारात खळ घेऊन बसतं, भोग मला, भोग मला. सावकार जसा कर्जासाठी दारात खळ घेऊन बसतो, भोग, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. सावकार दारात बसतो, खळ घेतो, काढ माझे पैसे, काढ माझे पैसे. तसं कर्मही दारात बसतं, खळ घेतो, भोग मला, भोग मला, भोग मला. आणि म्हणून हातून घडलेलं काम्य कर्म भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. तसं कुणाचं कर्ज जर बुडवलं तर तेही भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या रूपात भोगावंच लागतं. आणि प्रामुख्याने त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं, भोगावं लागतं. पण कुणाचं ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका, फेडावं लागतं. तुकोबाराय म्हणतात की परद्रव्य परनारीचा अभिलाष येथून या राज सर्व भाग्या. माणसाला एक फार मोठा हॉबी, घरात लक्ष्मीसारखी पत्नी हात पसरून उभी असते, पण हा परस्त्रीकडे धावतो, दुसऱ्याचं धन लबाडीनं लुटतो, भ्रष्टाचारानं वगैरे लबाडीनं, आणि स्वतःला अतिहुशार समजतो. पण तुकोबाराय म्हणतात, बाबा इकडे लक्ष दे माझ्याकडे. बाबा, तुकोबाराय म्हणतात, बाबा माझ्याकडे लक्ष दे. परस्त्री मजा वाटते तुला, परद्रव्य लबाडीनं लुटायला मजा वाटते, पण ऐक म्हणले माझं वचन. महाराज लिहितात, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य, रास सर्व भाग्य. परस्त्रीचा अभिलाष केला आणि दुसऱ्याचं धन लबाडीनं लुटलं, त्या दिवसापासून तुझी अधोगती सुरू होते. इथून या रास सर्व भाग्य, तिथून तुझ्या जीवनाचा रास सुरू होतो. तुझी काउंटिंग, डाऊन काउंटिंग सुरू होते, तुझा रास होतो भाग्याचा. महाराज म्हणतात, निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्य. निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहाल आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटलाल, दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटाल, भ्रष्टाचार कराल, तर त्या दिवसापासून तुमच्या भाग्याचा रास सुरू होईल. आणि तो रास एका सेकंदात, एका दिवसात, एका महिन्यात किंवा 3 वर्षात होईल. निमिष, मास, दिवस, वर्ष लागती 3. निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. एका सेकंदात, एका दिवसात, एका महिन्यात, फार फार तर 3 वर्षात तुझं वाटोळ होईल, जर तू परद्रव्य परनारीचा अभिलाष करशील तर. दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचं धन यावर डोळा ठेवशील तर 3 वर्षात तुझं पतन होईल. तुझं पतन गाठोड्यात बांधलंय. शेवटी महाराजालाच काय वाटले, थोडी ढिलाई दिली आणि तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. महाराजच म्हणले, ठीक आहे, मी 3 वर्षाचा कालावधी दिलाय तुझं वाटोळ व्हायला, पण मी ढिलाई देतो म्हणले. 3च्या ऐवजी 5 लागतील, 7 लागतील, एखाद्या 10 लागतील, पण तुझं पतन गठोड्यात बांधलंय म्हणले. तुझं वाटोळ एक ना एक दिवस होणारच. कुणाचं? परद्रव्य परनारीचा अभिलाष करणाऱ्याचं. अर्थात परस्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो आणि दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटतो,
त्याचं एक ना एक दिवस पतन होतं, वाटोळ होतं, तो नरकालाच जातो, त्याला फेड येते, त्याला फेडावं लागतं. आणि मग सदैव परद्रव्य पडणारीपासून दूर राहा. परद्रव्य पडणारीचा अभिलाष केला तर पतन होतं, नरकाला जावं लागतं, फेड येते. या उलट तुकोबाराज लिहितायत की परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुकोबारा एका अभंगात बोलतात की परद्रव्य परणारीचा अभिलाष येथून या राज सर्व भाग्य. परस्त्री आणि धनाचा अभिलाष करशील दुसऱ्याच्या, तिथून भाग्याचा रास होईल, तुझं वाटोळ होईल. पण या उलट परद्रव्य परणारीचा विटाळ धरलास तर तुझ्या भाग्याचा उदय होईल. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा रास होतो, वाटलं होतं, पतन होतं, मनुष्य नरकाला जातो. पण या उलट परद्रव्य परणारीचा विटाळ धरला, दुसऱ्याची बाईन दुसऱ्याच्या धनापासून दूर राहिलं तर फायदा काय होतो? महाराज म्हणतात देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. दुसऱ्याची बाईन दुसऱ्याच्या पैशापासून दूर राहिले तर देव भाग्य आणि संपत्ती घेऊन तुझ्या घरात येईल. देव तुझ्या घरात निवास करील, घरातून तुझ्या हृदयात राहायला येईल, तू देव बनशील. आणि मग तुकोबारांनी सगळी गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं करा असं करा असं करा देव भेटेल. पण एकच अभंग निगेटिव्ह लिहिलाय की असं करू नका असं करू नका देव भेटेल. आणि तो आहे साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधील परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. असं असं करा देव भेटेल, सगळी गाथा पॉझिटिव्ह. पण असं करू नका देव भेटेल, आणि ते आहे परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. असं करू नका म्हणजे दुसऱ्याच्या धनापासून दुसऱ्याच्या बाईपासून दूर राहा, काय होईल तर देव भेटेल. इतकं मोठेपण आहे. परस्त्रीपासून दूर राहा, दुसऱ्याच्या पैशापासून दूर राहा, कुणाचा रुपया बुडू नका, दुसऱ्याच्या पैशाची लालसाच करू नका, लालसाच करू नका. आणि म्हणजे भ्रष्टाचार करतायत, लाडीला बळी करतायत. भ्रष्टाचार कळसाला गेलाय, हो कळसाला गेलाय. लाच देणं अलिखित नियम बनलाय. हो, हसू हसू एन्जॉय करतात संध्याकाळी हॉटेलमध्ये. जे लाच करून येतात, पैसे खातात, भ्रष्टाचार करतात, संध्याकाळी हसू हसू दारूच्या पार्ट्या करतात. भ्रष्टाचार करायचा आणि संध्याकाळी दारू प्यायची. घरी जाऊ असतात अर्धे पैसे संपून टाकतात, हरामाचं पचत नसतं, नुसत्या दारूत आंघोळ्या करतात. घरी जाऊ असतात अर्धा पैसा संपतो, आणि घरी गेले बी लवकर संपतो. कारण हरामाचं लबाडीचं घरात आलं तर अवलाद व्हायला जाते, अवलाद व्हायला जाते, तो मनुष्य व्हायला जातो. तो दारूत अर्धे घालतो, राहिलेले पुरा व्हायला घालतात, अवलाद व्हायला जाते. हरामाचा पैसा घरात आला की घरात कळीचा वास असतो. ते राजा परीक्षिती गादीवर बसला आणि कलियुग सुरू झाले. कळ म्हणजे भांडण, कलियुग म्हणजे भांडणाचं युग. हा कली राजा परीक्षितीच्या पुढे जाऊन उभा राहिला व त्याने परीक्षितीला आपला परिचय दिला. कली म्हणतो, राजन मी कली आहे. 4 युग बारीबारीने फिरतात, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. राजन आता माझी बारी आहे, मी कलियुग आलोय. मी कली आहे हे ऐकताच राजा परीक्षितीने त्या कलीवर तलवार काढली व म्हणाला, माझ्या राज्यातून चालता हो. तेव्हा कलीने परीक्षितीला विनंती केली की हे राजन, मी साधू संत व हरिनामापासून सदैव दूर राहील व तुम्ही जिथे राहा म्हणाल तिथेच मी राहील. काय म्हणतो कली? हा कली म्हणतो, राजन
मी साधू संत आणि हरिनाम यांच्यापासून दूर राहील. मी साधू संत आणि हरिनाम यांच्यापासून दूर राहील आणि तुम्ही ज्या जागा मला नेमून देताल मी तिथंच राहील. मग परीक्षित म्हणतो ठीक आहे, हरकत नाही तुला माझ्या राज्यात प्रवेश करू द्यायला. मग कली म्हणतो सांगा राजा मी कुठं राहू. परीक्षितानं या कलीला राहायला 4 जागा दिल्यात. त्या आहेत परस्त्री, जुगार, दारू आणि हिंसा, अर्थात हत्या, त्यात मांसभक्षण बी आलं. परस्त्री, जुगार, दारू, हिंसा अर्थात हत्या, मांसभक्षण. हा कली फार हुशार होता. कली म्हणला राजन तुम्ही या 4 जागा अर्थात त्या 4 खोल्या दिल्या मला राहायला, पण म्हणले माझं कुटुंब जरा मोठं आहे, या 4 जागा अर्थात त्या 4 खोल्या मला पुरायच्या नाहीत, मला अजून एक खोली द्या म्हणले, अजून एक जागा वाढवून द्या. आणि त्याने ती खोली मागून घेतली कलीने, ती जागा. आणि ती 5वी जागा आहे लबाडीने घरात आलेलं सुवर्ण आणि लबाडीने घरात आलेला पैसा किंवा धन. तर ज्या घरामध्ये परस्त्री आहे, जुगार आहे, दारू आहे, हिंसा आहे, मांसभक्षण आहे आणि लबाडीचा पैसा आहे किंवा लबाडीचं सोनं आहे, त्या घरात कलीचा वास असतो. आणि कली त्या घरातील माणसाची बुद्धी भ्रष्ट करून माणसात माणूस ठेवत नाही, माणसात माणूस ठेवत नाही. आणि म्हणून बघा तुम्ही ज्या घरात जे लोक परस्त्रीचा अभिलाष करतात, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात, जुगार खेळतात, दारू पितात, हत्या करतात अर्थात मांस खातात आणि लबाडीने अर्थात भ्रष्टाचाराने घरात पैसा आणतात, सुवर्ण आणतात, अशाच्या घरात कलीचा वास असतो. आणि ते घर तुम्ही तपासून पहा. कली अशा लोकांची बुद्धी भ्रष्ट करतो, त्यांचे डोके फिरवतो, या सगळ्या माणसाला दुर्बुद्धी फोडतो, वाईट वागायला होतो, यांच्या हातून पाप करून घेतो आणि शेवटी यांचं पतन होतं. आणि मग ज्या घरात कलीचा वास आहे तिथं माणसात माणूस नसतं, त्या घरात अवदासा पीठ कांडत असतात, माणसात पटत नाही, सारखं भांडण असते, ते घर अधोगतीला जातं. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. घडीभर भ्रष्टाचार करताना लय मजा वाटते, वाटतं वा मी लय मैदान मारलं, मी लय पैसे आणले भ्रष्टाचार करून. पण देव पसू देत नाही हो. तुमच्या नशिबात आहे तेवढंच मिळेल. नशिबापेक्षा फुटकी कवडी घरात आणली तर ती टिकणार नाही, टिकणार नाही. देव शहाणा आहे. तुम्ही असं समजू नका देव बोळ्यान दूध पितोय. स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. स्वयशीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्टा म्हणजे नशीब. नशिबाशिवाय एक फुटकी कवडी आगो मिळत नाही, नशिबापेक्षा एक फुटकी कवडी आगो मिळत नाही. आणि लबाडीने घरात आणलीच तर ती टिकत नाही. नाना प्रकारचे संकट येतात. लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते, घरातल्या माणसात भांडणं लागतात, ही माणसं व्यसनी बनतात, बाई बाटली ताटली इकडे झुकतात आणि त्या पैशाचा नाश होतो, पैसा निघून जातो. माणसं भिकारी बनतात, व्यसनात पैसे घालवतात, अवलाद व्हायला जाते, अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकते, इन्कम टॅक्सची दाढ पडते, नाना प्रकारच्या बिमाऱ्या होतात, अनेक गोष्टी तो पैसा निघून जातो. शेवटी तो मनुष्य भिकायला लागतो, अवलाद व्हायला जाते. म्हणून भ्रष्टाचार करण्याच्या अवलादी तपासून पहा, भ्रष्टाचार करण्याच्या अवलादी तपासून पहा. भ्रष्टाचार पैसा घरात आणलाय, लबाडीचा आहे. नाथ महाराज म्हणतात, दाया अध चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी,
हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. लबाडीचा पैसा घरात आणलाय, घडीवर मजा वाटते, पण या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. दायाद म्हणजे भाऊबंद आपल्या वाईटावर टापतात, आपलं धन वाटून घेतात, वाईट मार्गात खर्च करतात, आपल्याला भिकार लावतात. एक. आणि दायाद म्हणजे आपली औलाद व्हायला जाते. लक्ष्मी आपल्या औलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते आणि पैसा खर्च करायला होते, तुम्हाला कंगाल करते. दायाद चोर, त्या धनाची चोरी होते. राजा, त्यावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. दायाद चोर, राजा आगी, ते धन आगीत जळून नाहीसं होतं. किंवा 5वा शत्रू, त्या माणसाला, त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा खर्च होतो आणि शेवटी तो मनुष्य बेकार लागतो. काय पदरात पडलं? भाऊबंद वाईटावर टपले, भ्रष्टाचार केला, लबाडीचा पैसा आणलाय, किती वाटोळ झालं. भाऊबंद वाईटावर टपले, औलाद व्हायला गेली, इन्कम टॅक्सची दाढ पडली किंवा नोटबंदी झाली, आग लागली, नाना प्रकारचे रोग झाले, धन गेलं आणि शेवटी धनाचं पाप माथ्यावर राहिलं. हा भ्रष्टाचार करणारा मनुष्य चारी बाजूनी होरपळला ना, काय पदरात पडलं. आणि म्हणून सदैव परद्रव्य परणारीपासून दूर राहा. परद्रव्य परणाऱ्यापासून दूर राहा. म्हणून महाराज म्हणतात की परद्रव्य परणारी त्यांचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकाळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून सदैव दूर राहा. सदैव दूर राहा. धनभारा लिहितात की परदाराधिक पडे, विरुद्ध असे नावडे, परी शिळेची ने तोंडे संगचरी. घरात लक्ष्मीसारखी बायको हात पसरून उभी आहे, पण हा परस्त्रीकडे धावतो. शिळेची ने तोंडे संगचरी. शिळी जसा कुठल्या झाडाचा पाला खाते, तसा कुठल्या परस्त्रीच्या मागे धावतो, कुठल्या परस्त्रीच्या मागे धावतो. हे पाप आहे. आणि म्हणून परद्रव्य परणारेपासून सदैव दूर राहा. भाग्य उदयाला येईल. देव घरात राहायला येईल, संपत्ती आणि भाग्य घेऊन येईल. घरात राहील देव, पुन्हा हृदयात राहील, तुम्हाला मुक्ती देईल. इतका फायदा आहे परद्रव्य परणारीपासून दूर राहिलं तर. परंतु परद्रव्य परणारीचा अभिलाष केला तर भाग्याचा ऱ्हास होईल, भिकाला लागाल, तुमचं पतन होईल. आणि मग तुकोबाराय आम्हाला सावध करतायत की हमेशा दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचं धन यापासून दूर राहा. दुसऱ्याचं धन भ्रष्टाचाराने घरात आणू नका. वाटोळ होईल, घराचं ऱ्हास होईल, पतन होईल, नरकाला जाल. आणि कुणाचं उसनं घेतलं तर ते माथ्यावर ऋण ठेवू नका, ते फेडा. ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ऋण घेऊन मेले, कुणाचे पैसे बुडून मेले तर त्याच्या दावणीचा बैल होऊन ते फेडावं लागतं. दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. आणि म्हणून कुणाचे ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ते फेडावंच लागतं, फेडावंच लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. कुणाचं ऋण, कुणाची हत्या आणि कुणाचं वैर हे फेडूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून कुणाच्या ऋणात राहू नका, कुणाचं ऋण घेऊन जगू नका, कुणाचं ऋण घेऊन मरू नका. ते फेडूनच पार पाडावं लागतं. बैल होऊन, त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. पुष्कळ असं घडतं की आपण एखाद्या माणसावर काही उपकार केला, कुणाला मदत केली, कुणाला शिकवलं, कुणाला दानधर्म केला. गणागोतातली मुलं असतात, जवळची मुलं असतात. एखाद्या वेळेस आपण त्याची अडचणी म्हणून त्याला शिकवलं, तो शिकला, मोठा झाला. आपण नेहमी घोकत असतो, तुला शिकवलं, तुला शिकवलं, तुला शिकवलं, तुला पायावर उभा केलं, तुला पायावर उभा केलं. या भूषणात बी वागू नका. तुला शिकवलं, तुला मोठं केलं, पायावर उभा केलं, या भूषणात बी वागू नका. या भूषणातही वागू नका. का? ते ऋणानुबंध असतात. तुम्ही आज त्याच्यासाठी पैसा खर्च केलाय, त्यांनी मागच्या जन्मात तुमच्यासाठी पैसा खर्च केला असतो. त्याचं ऋण तुमच्या माथ्यावर असते. ते या जन्मात तुम्ही चुकतं केलेलं असते. कारण ऋण हे फेडूनच पार पाडावं लागतं. आज तुम्ही समोरच्याच्या कामी येता, त्याला शाळा कॉलेजला पैसा देता, तर तुम्ही समोरच्या ऋण करताय असं समजू नका, समोरच्यावर उपकार करताय असं समजू नका. तुम्ही त्याचं मागच्या जन्मातलं ऋण फेडतायत असं समजा. हा ऋणानुबंध असतो. हा ऋणानुबंध असतो. तुम्ही समोरच्याला मदत करतायत म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही त्याचं बुडवलंय, तो या जन्मात तुमच्याकडून वसूल करायला लागलाय.
आणि मग एखाद्या मुलाला शिकवलं बिकवलं नात्यातल्या इकडच्या तिकडच्या, तर मी याला शिकवलं उपकार केलं, अशी भाषा बोलू नका. हे ऋणानुबंध असतात, फेडावं लागतं. तुम्ही उपकार करत नाही, तो मागच्या जन्मातलं ऋण तुमच्याकडून फेडून घेतोय. ऋण हे फेडावंच लागतं, कुठल्या तरी रूपात फेडावंच लागतं. आणि म्हणून महाराज इशारा करतात की कुणाचं ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ते पुढच्या काही जन्मात कुठल्या तरी रूपात तुम्हाला फेडावंच लागतं, आणि प्रामुख्याने त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. एक झालं ऋण, दुसरी हत्या. ऋण वैर हत्या, ऋण वैर हत्या, दुसरे वैर. महाराज म्हणतात कुणाशी वैर धरून जगू नका, वैर धरून मरू नका. कुणाचे वैर घेऊन जगू नका, कुणाचे वैर घेऊन मरू नका. वैर सुद्धा फेडूनच पार पाडावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, साप कुणाला चावतो? साप कुणालाही चावत नाही. मी वैर सांगतोय, साप कुणालाही चावत नाही. साप त्यालाच चावतो की गेल्या जन्मात ज्याच्याशी त्याचं वैर होतं. साप जर कोणाला चावत असतात तर दिसला माणूस की साप पडायला असतात, दिसला माणूस की धाव की चाव, दिसला माणूस की धाव की चाव. जगात माणूस तर जिवंत राहिला नसता, सगळे माणसं मेले असते, साप चाव चाव. पण शेतामध्ये माणसं जागलीवर झोपतात, अंगावून साप जातो. गंजीत वैरण काढताना हातात साप येतो, ती वैरण काढताना हातात साप येतो, माणूस फेकून देतो, नाही चावत. हे युट्यूबवर याच्यावर त्याच्यावर दाखवतात. ते काही लोक सापाच्या फण्यावर हात ठेवतात, तसा वरून त्याला हातात धरतात, खेळवतात, त्याच्या फण्यावर हात ठेवतात, नाही चावत. ते साप धावतो चावासाठी, पण चावत नाही, बाजूला फणी आपटितो, पण त्याला चावत नाही. काय अवघड आहे का? फणीवर हात ठेवलाय, चावायला काय अवघड आहे त्याला? पण नाही चावत. का? तर त्या सापाला चावायला अज्ञान असते, देवाचीच अज्ञान असते. साप त्यालाच चावतो. तुम्ही सापाला किती रक्तळेल ना, सापाला आज्ञा लागते चावायला, तो कोणालाही चावत नाही. म्हणून हे लोक बघा ना तुम्ही, साप हातात धरतात, गळ्यात घालतात, त्याच्या फणीवर हात ठेवतात, तो फणी आपटितो, पण बाजूला आपटितो, त्याला चावतच नाही. त्या फणीवर हात ठेवण्याला चावतच नाही. तुम्ही बघा, व्हिडिओ असतात युट्यूबवर वगैरे. का चावत नाही? एवढं परेशान करू नये का? साप त्याला चावतो की ज्याच्यासोबत गेल्या जन्मात त्याचं वैर होतं. त्यांना बराच साक्ष देतात. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे. दोन माणसे आयुष्यभर एकमेकाशी वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला पुढच्या जन्मात एक माणूस झाला, एक साप झाला. वाक्य नीट आहे का? दोन माणसं आहेत, आयुष्यभर वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक माणूस झाला, एक साप झाला. तो माणूस ज्या गावात असेल तिथे साप बरोबर त्याला शोधत जातो आणि बरोबर त्यालाच अचूकरित्या चावतो, बरोबर त्यालाच चावतो. का? गेल्या जन्मातलं वैर आहे, गेल्या जन्मातलं वैर आहे. वैर फेडूनच पार पाडावं लागतं. दोन माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक बैल झालाय, एक साप झालाय. तर गेल्या जन्मातला जो माणूस आहे ज्याच्याशी वैर आहे, या जन्मात तो बैल झालाय, दुसरा माणूस साप झालाय. साप बरोबर त्याच बैलाला चावतो. 10-15 जनावर असतात, पण सगळे सोडतो, बरोबर त्या बैलाला जाऊन चावतो. हे मागच्या जन्मातलं वैर असतं. आणि मग कुणाशी वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. वैर फेडावंच लागतं, वैर फेडावंच लागतं. तुम्हाला अचानक येऊन कुत्रं चावलं, एखाद्या वेळेस बैलच तुम्हाला शिंगावर घेऊ आपटितो. उगीच विनाकारण बैल मागे लागतो, घेतो शिंगावर फेकतो, घेतो शिंगावर फेकतो, उचलू आपटितो, मारून टाकतो. मागच्या जन्मातलं वैर आहे. दोन माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक बैल झाला, एक माणूस झाला. दोन माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक बैल झाला, एक माणूस झाला. हे वैर असतं मागचं.
बैल शिंगावर घेऊन आपटीतून मारून टाकतो. मागचं वैर आहे. फेडावंच लागतं. साप असो, बैल असो, काय असो, कुत्रा असो, काय असो, हे मागचं वैर आहे. दोन माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. एक कुत्र झालं, एक माणूस झाला. ते कुत्र वचके तोडतं, चावतं कसाकच, मागचं वैर आहे. हा भोग असतो, हा ऋणानुबंध असतो. तुकोबाराय आम्हाला जागा करतायत की जगात कुठल्याही गोष्टीला प्रायश्चित्त आहे. हरिनामानं धुतल्या जातं कुठलंही पाप, पण ऋण, वैर, हत्या या 3 गोष्टी कशानं धुतल्या जात नाहीत. आणि म्हणून कुणाचं ऋण डोक्यावर घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका, कुणाचा पैसा बुडू नका. ते फेडावंच लागतं. त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं ऋण. कुणाचं वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. पुढच्या जन्मात ते फेडावंच लागतं, कुठल्या ना कुठल्या रूपात. मी बोललो की 2 माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. एक साप झाला, एक माणूस झाला. तो साप त्याच माणसाला गाठतो, बरोबर चावतो की गेल्या जन्मात ज्याच्याची वैर होतं. आणि म्हणून हातात साप येऊन, अंगावरून साप जाऊन, पायात साप घोटाळून ते चावत नाहीत. हो, साप त्यालाच चावतो की गेल्या जन्मात ज्याच्याशी वैर आहे. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे. बरोबर आहे. हे फेडावं लागतं. मागच्या जन्मातलं वैर असतं. आणि म्हणून आपल्याकडे अशा म्हणी पडल्यात. एखादं पोरग जर वाईट निघलं, बापाच्याच मुळावर उठलं, बापाला भाकर द्याना, हाणायलंय, मारायलंय, तर माय म्हणती, अरे मागच्या जन्मातला वैरी होतास का काय? त्याला आदल्या जन्मातला म्हणतात खेड्यात बाय. अरे आदल्या जन्मेचा वैरी होतास का काय? म्हणजे मागच्या जन्मातला वैरी होतास का काय? बापाच्याच मुळावर उठलास, मायबापालाच मारायलास, घराच्या बाहेर काढलंय, अन्न पाणी द्यायनास, गावात राहू द्यायनास, हाकलून द्यायला लागलास, मागच्या जन्मातला वैरी होतास का काय? आणि तो वैरीच असतो. वैरीच पोटाला आलाय. 2 माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक मनुष्य आधी मनुष्य झालाय आणि एक उशिरा मनुष्य झालाय. आणि तो त्या माणसाच्या पोटाला आलाय आणि त्याचा मुलगा झालाय. मुलगा वाईट वागायलाय, बापाला त्रास द्यायलाय. ते पोरग त्या बापाचं मागच्या जन्मातलं वैर काढून घेत असतं. हे मागच्या जन्मातलं वैर आहे. आणि म्हणून मुलं जर आईबापाला त्रास द्यायला तर सरळ माणसं म्हणतात, अरे मागच्या जन्मातलं वैरिक काय रे, मुळावरच उठले, फारच त्रास द्यायले, हे मागच्या जन्मातलं वैरिक काय रे. एरवी दैनंदिन जीवनामध्ये काही माणसं जर आपल्याला विनाकारण त्रास द्यायले, बापलेक नसू द्यात, सराउंडिंगची माणसं आहेत, एखादा मनुष्य विनाकारण उगाच नेहमी त्रास द्यायला लागलं तर माणूस बोलून जातो, याला मागच्या जन्माचा वैरिक काय रे, विनाकारण माझ्या मागे लागल्या. म्हणजे मागच्या जन्मात 2 माणसांनी वैर केलंय, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. पुढच्या जन्मात ते कुठल्या जन्माला जाऊ, माणसाला जाऊ की कुठल्या जाऊ, ते एकमेकाला त्रासच देतात पुढच्या वेळेत. येवनी कोणती असो, हे वैर आहे, हा बदला आहे. वैर फेडूनच पार पाडावं लागतं. याच्या सोपं उदाहरण कळेल असं. 2 माणसं आहेत, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. त्यातला एक माणूस झाला, एक साप झालाय. तो माणूस ज्या गावात आहे तो साप तिथं शोधत जाईल, बरोबर त्याला चावेल. हे मागच्या जन्मातलं वैर आहे, हे फेडावंच लागतं. वैर जन्मांतराचे सर्पा म्हणून नवचे. वैर फेडावंच लागतं. ऋणानुबंध असतात, फेडावे लागतात. ऋण वैर आणि हत्या सुद्धा फेडूनच पार पाडावी लागते. तुम्ही जर या जन्मात एखाद्या माणसाचा खून केला तर पुढच्या जन्मात त्या माणसाकडून तुमचा खूनच होईल. तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येतच नाही. कारण हत्या ही फेडूनच पार पाडावी लागते. शास्त्र वचन आहे, तुकोबारायचं वचन आहे, ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. तुम्ही या जन्मात एखाद्या माणसाचा खून केला तर पुढच्या जन्मात ज्याचा खून केलाय त्या माणसाकडून तुमचा खूनच होईल. तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येणारच नाही. आणि म्हणून या जन्मात एखाद्याने जर एखाद्या माणसाचा खून केला तर जो मेलाय त्यांनी मागच्या जन्मात त्याचा खून केला असतो, त्याची ही परतफेड असते. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. हे फेडावंच लागतं. ही हत्या फेडावंच लागते. तुम्ही एखाद्याचा खून केला, तो मनुष्य मेला, काही दिवसांनी तुम्ही मेले आणि तो मनुष्य बैल झाला आणि तुम्ही पण मनुष्यच झाले, तर मी बोलून गेलो
एखादा बैल येतो शिंगावर घेऊ आपटतो, शिंगावर घेऊ आपटतो आणि मारून टाकतो. मागच्या जन्मात तुम्ही माणूस असताना, तो माणूस असताना तुम्ही त्याचा खून केलेला असतो. त्याची परतफेड असते. तुम्हाला पुढच्या कुठल्याही येऊन लाभो, माणसाच्या लाभो नाही तर जनावरच्या लाभो, काही लाभो, पण हे वैर आहे, हत्या आहे, तर पुढच्या येऊनीत हे वैर फेडावंच लागतं, ती हत्या फेडावीच लागते. याचं सोपं उदाहरण, तुम्ही या जन्मात कोणाची हत्या केली, एखाद्याचा खून केला, पुढच्या जन्मात तुम्ही दोघंही माणसं झाले, तर या जन्मात तुम्ही ज्याचा खून केलाय पुढच्या जन्मी तो तुमचा खूनच करतो. खुनानेच मृत्यू येतो, तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येतच नाही, कारण हत्या ही फेडूनच पार पाडावी लागते. तो गोबराचा शब्द आहे, ऋण वैर हत्या, हे तो न चुके न देता फेडावंच लागतं. त्या तीन गोष्टी ऋण वैर हत्या फेडाव्याच लागतात. कुणाचं ऋण, कुणाचं वैर आणि कुणाची हत्या फेडूनच पार पाडावं लागतं. आणि हे ऋणानुबंध असतात किंवा हे नसीब आहे, हे नसीबच आहे. गेल्या जन्मात तुम्ही एखाद्या माणसाचा खून केला, तर पुढच्या जन्मात तो माणूस तुमचा खून करतो. मग या जन्मात जर तुम्ही एखाद्याचा खून केला, तर हे सरळ सिद्ध होतं की मागच्या जन्मात तुम्ही त्याचा खून केला असतो. त्याचा बदल्यात या जन्मात तो तुमचा खून करतो, कारण हत्या ही फेडूनच पार पाडावी लागते. हे नशीबच ठरलं की, शेवटी नशीबच ठरलं की. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, आनिका रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचोनी. भोग तो न घडे संचिता वाचोनी, भोग तो न घडे संचिता वाचोनी. संचिताशिवाय, नशिबाशिवाय भोगच घडत नाही. तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देतच नाही, तो त्रास तुमच्या नशिबात लिहिला असतो किंवा नशिबालाच द्यायचा असतो. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. तुम्हाला काय भोग मिळतील, काय रोग मिळतील, काय हाल अपेष्टा होतील, काय चांगलं होईल, 6वी 5व्या दिवशी लिहून जाते कपाळावर. ज्ञानोबाचं वचन आहे, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. 6वी 5व्या दिवशी कपाळावर लिहून जाते की या बाळाला याच्या पुढच्या भावी आयुष्यात काय रोग, काय भोग, काय सुख, काय दुःख मिळेल. आणि तसेच भोग मिळतात, तसेच भोग मिळतात. हे फेडूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून समोरच्याने जर त्रास दिला तर समोरचा निमित्त मात्र असतो, त्रास नशिबालाच द्यायचा असतो. समोरचा निमित्त मात्र असतो. समोरच्या माणसाने जर तुमच्या थोबाडीत मारली तर ती थोबाडीत नशिबालाच मारायची असते, नशिबालाच मारायची असते तुमच्या थोबाडीत. पण नशिबाला हात नाही, म्हणून नशीब त्या माणसाचा हात धरतो तुमच्या थोबाडीत ठोका टाकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही ठोका टाकलेल्या माणसावर रुसूच नका, तुम्ही तुमच्या नशिबावर रुसा. कारण तो ठोका नशिबाला टाकायचा, त्या माणसाला निमित्त केले, नशिबाला हात नाही म्हणून त्याचा हात धरला आणि तुम्हाला ठोका टाकला. तुम्ही ठोका टाकणार रुसू नका म्हणले, नशिबावर रुसा. ही परतफेड असते किंवा ऋणानुबंध असतं. आणि म्हणून महाराज लिहितात की अनिका रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून. ठोका टाकणार रुसूच नका म्हणले, रुसायचं नशिबावर रुसा. कारण नशिबाला ठोका टाकायचा, पण नशिबाला हात नाही निमित्त केले, त्याचा हात धरला आणि ठोका टाकलाय. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून. रुसायचं नशिबावर रुस, ठोका टाकणार रुसू नको. भोग तो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान. संचिताशिवाय, प्रारब्धाशिवाय, नशिबाशिवाय भोग घडतच नाही. तुम्हाला सुख आणि दुःख देणारं प्रारब्धच असतं. प्रारब्धाची होय सुख, प्रारब्धाची पावे दुःख. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चलिता यापुढे. आहे ते सगळं प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीशी आता. सगळं नशिबाच्या हातात आहे. आम्हाला नुसतं इवळत राहावं लागतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच हातात नाही. आणि म्हणून नशीब जसं जगवल तसंच जगावं लागतं, त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. त्यांनी पॅटर्न ठरवलं असतं नशिबाने, तुला मी असंच जगवेल. कारण तो फळभोग असतो, ते संचित असते, ते प्रारब्ध असते, ते नशीब असते. हे नशीब असते, हे ऋणानुबंध असतात, हे फेडावेच लागतात. आणि म्हणून जगातील प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त आहे. प्रत्येक गोष्ट धुतल्या जाते हरिनामाने. पण ऋण, वैर आणि हत्या या तीन गोष्टी कशानच धुतल्या जात नाहीत, कशानच, हरिनामानं सुद्धा नाही.
त्या फेडूनच पार पाडाव्या लागतात, फिरूनच पार पाडाव्या लागतात. आणि मग तुकोबाराय म्हणतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही शहाणा भाव, आम्ही कुणाची हत्या करू नये, किडा मुंगी सुद्धा मारू नये, नकळत मेले मरू द्या, रामनामानं पाप धुतले जाईल. पण हेतू परस्पर, हे किडू मार, ते किडू मार, ह्याला मार, त्याला मार, त्याला मार, हत्या करू नये. हेतू परस्पर हत्या करू नये. कारण प्रत्येक सजीवाच्या आत राम बसलाय. त्याच्या हृदया माझी मी राम. हे समस्त ही श्री वासुदेव. जगात एक देवच नटलाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा वेद ब्राह्म अमंगळ. जगात एक भगवान विष्णूच नटलाय, भगवान श्रीकृष्णच नटलाय. प्रत्येक जीव हा भगवान कृष्ण आहे. मग किडामुंगी मारली त्याच्यात बी भगवान श्रीकृष्ण आहे. तुम्ही कोणाला मारलं? मग भगवान कृष्णालाच मारलं. याचा हिशोब ठेवला जातो. ते भीष्माचार्य शरपंजरी पडले. त्यांनी विचारलं देवाला की अरे एवढे बाण माझ्या अंगात घुसले देवा, ही कशाची परतफेड आहे? तपासून पाहिलं तर मागं एकदा बऱ्याच मागच्या जन्मात भीष्माचार्य त्यांनी काट्याने एक किड्याच्या अंगात काटे टोचले होते. किड्याच्या अंगात. त्याची परतफेड बाणाच्या शेवर झोपावं लागलं. हे फेडावं लागतं. ऋण वैर हत्या. तुम्ही कुणाची हत्या केली फेडावंच लागते, फेडावीच लागते. या जन्मात नाही, पुढच्या 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 कुठल्या तरी जन्मात हे फेडावंच लागतं. मग कुणाची हत्या करू नका, विनाकारण कुणाला मारू नका. झाडाचं पान सुद्धा तोडू नका, तो बी जीव आहे. उगा बसल्या बसल्या लिंबाच्या झाडाखाली उभा वर बडायचा पाला द्यायचा टाकून, मोडायची फांदी द्यायची टाकून, ते जीवच आहे. प्लांट्स झाडा नाही, जीवच आहे. तोडू नका पाना विनाकारण. कुणाची हत्या करू नका. आणि नकळत हत्या घडली तर ती रामनामाने धुतल्या जाते. पण हेतू परस्पर कुणाची हत्या करू नका. किड्या मुंग्याची सुद्धा, का ते फेडूनच पार पाडावं लागतं. पुढच्या भावी जन्मात त्याचा तुम्हाला बदला द्यावाच लागतो. ती फेड येतेच तुम्हाला. आणि मग तुम्ही कणत बसतात, मी कोणाचं वाटोळं केलं बा, मला एवढी फेड आली, मला एवढी फेड आली, मी कोणाचं वाटोळं केलं बा. तुकोबाराय म्हणतात हे तुझं नशीब आहे, तुला फेडाचे नसीब आहे. भोग तो न घडे संचिता वाचुनी, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणे समाधान. तू समाधान मान म्हणले, हा तुझ्या नशिबाचा भोग आहे. उगं बोंबलू नको. नशिबाशिवाय भोगच घडत नाही. तुम्हाला जग कधी त्रास देतच नाही. त्रास देतं ते नशीब. फक्त जगाला नशीब निमित्त करतं, जगाला पुढं करतं, जगाचा हात धरतं आणि टोका टाकतं. किंवा इतर कुठल्या क्रियास हे नशीब निमित्त करतं जगाला. महाराज म्हणले रुसायचं नशिबावर रुस, जगावर रुसच नको. आणि म्हणून भोग हा नशिबानच घडतो. तुम्हाला कोणी त्रास देतच नाही, देणार नशीब असते. जग निमित्त मात्र असते. नशीब जगाला निमित्त करतं. आणि फेड येते. जन्म तर होणारच आहेत, मोक्ष नाही तोपर्यंत. मग पुढच्या जन्मात फेड येते तर कोणाची हत्या करू नका ना, किडा मुंग्या सुद्धा करू नका, कोणाला मारू नका, कुठल्याच जीवाला मारू नका. हत्या टाळा. तुम्ही कोणाची हत्या केली तर पुढच्या जन्मात ज्याला तुम्ही मारले त्याच्या हाताने तुमची हत्याच होईल, तुमची हत्याच होईल. हो, मी उदाहरणं दिलीत. 2 माणसं आहेत, तुम्ही एकाचा खून केलाय, पुढच्या जन्मात त्याच्याकडून तुमचा खूनच होईल, तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येणारच नाही, तुम्ही माणसं झाले तर. पण दोघापैकी एक जण जर बैल झाला आणि एक माणूस झाला तर तो बैल शिंगावर घेऊ आपटील आणि तुम्हाला जीवच मारेल. त्या बैलाला रोज दुसरे 50 माणसं सोडते, धरतेत, बांधतेत, त्यांना बैल मारित नाही. आणि तुम्ही समोर घेतल्या, त्याला काय दुर्बुद्धी झाली, शिंगावर घेऊन आपटायचं. हे मागचं वैर आहे बाबा, हे मागचं वैर आहे किंवा मागची हत्या आहे. तू मागच्या जन्मात त्याचा कुठेतरी काटा काढला असतो, त्याने तुझा काटा काढलाय, किंवा त्याचं तुझं मागचं वैर असतंय. मनुष्यरूपात असताना ते वैर फेडून घेतो. आणि मग हे आदल्या जन्मीचा वैरी असतो. आणि म्हणून म्हणायचं का आदल्या जन्मीचा वैरी होता का, ते खरंच आहे, तो आदल्या जन्मीचा वैरीच असतो. फिरून अनुबंध असतात. म्हणून
कुणाची हत्या करू नका, कुणाचं वैर करू नका, कुणाशी वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. दोन माणसं आहेत, समोरचं वैर करते आपल्यासोबत, त्याला करायचं करू द्या, तुम्ही वैर करू नका. तुम्ही नाही बा तुला करायचं तर कर वैर, मला करायचं नाही, मी तुला हात जोडतो, तुझी माफी मागतो, माझ्याकडून वैर नाही, तुला करायचं तर कर, तुम्ही वैर करू नका. नसता वैर केलं आणि पुढच्या जन्मात ते साप झालं तर तुम्हाला येऊन चावेल आणि तुम्ही मारताल. ज्याच्याशी वैर आहे त्यालाच साप चावतो. समोरच्याला वैर करायचं करू द्या, समोरच्याला वैर करायचं करू द्या, तुम्ही वैर करू नका, तुम्ही वैर करू नका, नाही तर ते साप झालं तर बरोबर चावलंच तुम्हाला. म्हणून ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. शाने व्हा, कोण्याही जीवाची हत्या करू नका, कोण्याही जीवासोबत वैर करू नका. सगळे भगवंताचीच रूप आहेत. नर नारी बाळे अवघा नारायण असे माझे, नर नारी बाळे अवघा नारायण असे माझे मन करी देवा. सगळ्या नारायणाच्याच मूर्ती आहेत असं समजून सगळ्यासोबत सद्भावनेने वागा. कोणाशी वैर करू नका, कोणाची हत्या करू नका. भावी जीवनात पुढच्या जे काय जन्म लाभतील त्यात तुम्हाला त्रास होणार नाही, सुखी आयुष्य लाभेल. जन्म तर घ्यायचेत, मुक्ती नाही तो पण जन्माला यायचेच. उपजिते नासे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. जन्माचे मारायचे, जन्माचे मारायचे, जन्म तर धरायचे, पण पुढचे जन्म सुलभ जावेत, सोपे जावेत, आनंदी जावेत, यासाठी या जन्मात कुणाशी वैर धरू नका, कुणाची हत्या करू नका. अन्यथा कुणाशी वैर केलं, कुणाची हत्या केली, मी बोलून गेलो, वैर केलं, वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले. दोन माणसं वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले, त्यातले एक माणूस झाले, एक साप झालं. साप बरोबर येतो तुम्हाला चावतो, मागचं वैर आहे. त्याच्यावर सापाची भीती बाळगू नका. एखाद्या जंगलात चालला तुम्ही वारुळात हात घालून बसा, वारुळात हात घालून बसा, साप नाही चावायचं तुम्हाला, मागच्या जन्मातलं वैर नसेल तर. अहो मी बोललो, अंगावरून साप जातात, पायात साप घोटाळतात, सापाच्या अंगावर पाय पडतो. सापाला हे युट्यूब मध्ये बघा तुम्ही, व्हिडिओ टाकतात, हातात धरतात, पलटातात. ते फणी आपटीतो, फणीवर हात ठेवतात, ते फणी आपटीतं खाली पण चावत नाही. त्याला काय अवघड चावला, दणकीन दिला, दण काढून तर काय करते ते माणूस. मोठे मोठे किंग कोब्रा असतात 20-20 फूट लांबीचे, त्याच्या फणीवर हात ठेवतात, खेळतात सापासोबत, पण ते चावत नाही त्याला. ते चावायचा प्रयत्न करतं पण रागा फणी आपटीतं, ती बाजूला आपटीतं, त्याला चावत नाही. कारण त्याला चावायची आज्ञा नाही, त्याला देवाघरून आज्ञा नाही. साप त्यालाच चावतो ज्याच्याशी मागच्या जन्मातलं वैर आहे. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे, शब्द ज्ञानावर आहे. आणि म्हणून जीवन जगताना शहाणे व्हा. जगातील प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त आहे. कोणतंही पाप हरिनामानं, गंगा स्नानानं, त्यातले तर हरिनामानं धुतलं जातं. पण 3च पापी अशी आहेत की जी कशानं धुतल्या जात नाहीत, हरिनामानं सुद्धा. ती आहेत ऋण, वैर आणि हत्या. आणि म्हणून कुणाची हत्या करू नका, कुणाशी वैर करू नका. त्याची परतफेड येईल, पुढच्या जन्मात ते फेडावं लागेल. हत्या केली, तुमची हत्या होईल. वैर केलं, ते चावल, मरावं लागेल. हत्याने वैर घेऊन जगू नका, हत्याने वैर घेऊन मरू नका. कुणाचं ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. ऋणही फेडावंच लागतं. नवसंडिता जैसे ऋण फिटेना, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न फिडिता जैसे ऋण वसंडेना. ऋण फेडावंच लागतं. कुणी थळ्यान दिलं तर वाटीनं गवत नाही, पण परत करा. भले समोरच्याने शेजाऱ्याने थळ्यान दिलंय, परातीन दिलंय, तुम्ही वाटीनं गवत नाही पण परत द्या, पण त्याच्या ऋणात राहू नका. हो, म्हणून लोकांच्या पार्ट्या एन्जॉय करू नका फुकटात. माणसाला काय सवय असते गंडवायची, चला याच्याकडून पार्टी काढू, त्याच्याकडून पार्टी काढू. नका काढू पार्ट्या. कोणाचा घासभर अन्न नाही फुकटचं खाऊ नका. माणसाला मजा करत, चला त्याला गंडू म्हणतात, त्याच्याकडून पार्टी काढू, याच्याकडून पैसे काढू, पार्टी काढू. खात्यात लोकांचं फुकटच्या पंक्ती जोडतात. नाही. त्यांनी थळ्यान दिलं तर तुम्ही वाटीने कवत नाही परत द्या. त्यांनी एकदा पार्टी दिली तुम्ही द्याच. घराची पार्टी त्याने दिल्या तुम्ही द्या, पण कुणाचं फुकटचं खाऊ नका. पण मी बोललो की एखाद्या बाईने जर भाजी दिली एखाद्या बाईला, तर दुसऱ्या दिवशी बाई रिकामी वाटी देत नाही, चुकवून देत नाही, काहीतरी घालून देते. तिच्या गरिबीप्रमाणे जे असेल ते देते, पण रिकामी देत नाही. हे ऋण फिटत असते. तुम्ही बघा ना, आपल्या ह्याच्यामध्ये आभार प्रदर्शन होतं. कुठं? कार्यक्रमात, भाषणामध्ये. का हो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम कशामुळे असतो? तुम्ही शिकले सवरलेत, आभार प्रदर्शन करतो आपण. एखादा प्रमुख पाहुणा बोलवला, हरे तुरे झाले, भाषण झाले, सगळे झाले. शेवटी एखादा मनुष्य उठतो आणि त्याचं आभार प्रदर्शन करतो कार्यक्रमाच्या शेवटी. कशामुळे?
तो मनुष्य आलाय, बोललाय, त्याने ज्ञान दिलंय, हा त्याचा उपकार आहे तुमच्यावर. आणि तर त्याचा उपकार तुमच्या डोक्यावर राहू नये म्हणून 4 शब्द बोलायचे की साहेब तुम्ही आले, खूप चांगलं बोलले, तुमचा आमच्यावर उपकार झाला, आम्ही तुमचे आभारी आहोत. म्हणजे त्याचा उपकार तुम्ही फेडला. आणि आता त्याच्या उपकारात तुम्ही दबता, आणि त्याच्या उपकारात दबले की पुढच्या जन्मात त्याचा बैल व्हावा लागतो आणि त्याचा नांगर वाढावा लागतो. आणि म्हणून आभार प्रदर्शन आहे भाषणाच्या शेवटी. कळालं? तो आलाय ना, त्याने भाषण केले, तुम्हाला ज्ञान दिले, म्हणजे त्याचा उपकार झालाय. मनुष्य तुम्ही थँक्यू म्हणा, तुम्ही आले साहेब, आम्ही आपले आभारी आहोत. तुमच्या भारातून आम्ही आज आलोत, म्हणजे नाहीसे झालोत, तुमचा भार गेला, थँक्यू. तुम्ही आले, उपकार झाला, पण आम्ही आपले आभारी आहोत, थँक्यू. भारातून आभार झाले, भार रहित झाले, त्याचा उपकार फिटला. आणि आभार प्रदर्शन नाही केलं, तसाच कार्यक्रम संपवला, तर ज्याने ज्याने भाषण ऐकलेत ते सगळ्यावर त्याचा उपकार होतो, वजव होतं, आणि सगळे पुढच्या जन्मात त्याचे बैल होतात. तो बारी बारीने बैल बदलतो, वर्षा वर्षालाच बैल बदलतो, आणि ते सगळे बैल आपण असतो. कुणाचं ऋण घेऊन जगू नका, कुणाचं ऋण घेऊन मरू नका. पुढच्या जन्मात ज्याचं ऋण बुडवलं त्याच्या दावणीचा बैल होऊन फेडावं लागतं, दावणीचा बैल. आणि तुकोबारा हेच म्हणतात की देवा मी तुझं सारखं नाम घेतोय, देवा मी तुझं सारखं नाम घेतोय, माझा उपकार आहे तुझ्यावर, माझा उपकार आहे देवा तुझ्यावर, माझा तुझ्यावर उपकार आहे, हे का तुला माहित नाही का देवा? हे तुकोबारा अभंगाच्या चरणात, अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात आणि महाराज लिहितात, हे का नेने पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा, हे का नेनो पांडुरंगा तुम्ही सांगत असे जगा. देवा मला तुमचं ब्रीद आहे, तुम्ही गीतेत सांगितले, ज्ञानेश्वरीत सांगितले काय की केले काम्य कर्म तैसे फळ भोगाया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडीना. देवा तुमचं ब्रीद आहे ज्ञानेश्वरीत काय की ऋण फेडावंच लागतं, कुणाच्या ऋणात राहू नये, ते फेडावंच लागतं, ते कुठल्याच प्रायश्चित्ताने धुतलं जात नाही. आणि देवा ऋण फेडावं लागतं, हे तुझंच ब्रीद आहे. आणि तू माझ्या ऋणात का दबतो, तू माझ्या ऋणात का दबतो? देवा माझं ऋण आहे तुझ्यावर. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. या नारायणाचे दिवाळे निघले, असंख्य तोंड देवाचं नाव घेत आहेत, असंख्य लोक भक्ती करतायत, रामकृष्ण जाप करतायत, तुमचं आमचं सगळ्याच या नारायणावर ऋण आहे, ऋणात दबलाय आमच्या. तुकोबारा बोलतात दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. देवा तुझ्यावर आमचं ऋण आहे भक्ताचं. आणि मग मी निरंतर तुझं नाम घेतोय, तुझी सेवा करतोय, तुझं नाम घेतोय, माझं ऋण आहे तुझ्यावर, मग तू मला दर्शन का देत नाही? तुझंच वचन आहे ना, हे का नेनो पांडुरंगा तुम्ही सांगत असे जगा, न फिडिता जैसे ऋण ओसंडे ना, तुझंच ब्रीदेन देवा, मग माझ्या ऋणात का दबतो? उतराय हो, उतराय हो, मला दर्शन दे. तुकोबारा भांडतात देवाशी, मला दर्शन दे. आणि म्हणून देवाने शब्द दिलाय आम्हाला गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात. देव म्हणतो पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्याने माझी नित्य सेवा केली मरण समय मी त्याचा सेवक होतो. पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ते ऋण वैपन देखोनी अंगी आपली याची उत्तीर्णत्वा लागी मी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. ज्याने माझी आयुष्यभर सेवा केली, आयुष्यभर माझं नाम घोकले, मरण समय मी त्याचा चाकर होतो, मरण समय मी त्याची सेवा करतो. अरे एखादा रंग दुष्ट मनुष्य म्हणले, कधी माझं नाव घेतलं नाही पण संकटात सापडाय आणि तो माझा धावा करतोय, त्या दुष्टाच्या मदतीला मी जातो, मग भक्ताच्या मदतीला जाणार नाही का? रंकुये काय आडलेपणे काकुळती धावा का धावा म्हणे, काय तयाचे गलानी धावणे न घडे मज काही. आणि भक्ताही त्याची दशा, मग भक्तीचा सोसू काय असा, म्हणून हा गलानी ऐसा न वाखावा. अरे दुष्टाने हाक मारली मी पळून जातो, त्याची मदत करतो, पळत जातो, त्याची मदत करतो. मग सज्जनांनी हाक मारावी, भक्तांनी हाक मारून मी मदतीला जाव, त्याला काय चवाली म्हणले. मग भक्तीचा आटापिटा कशा करता करायचा आहे? पण भक्तांनी हाक मारायची वाट पाहत नाही, भक्तांनी न बोलवताच मी जातो, त्याची परिचर्या करतो. का? त्याचा माझ्यावर उपकार आहे, आयुष्यभर माझी भक्ती केली. ते ऋण वैपन देखोनी अंगी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तनुत्यागी मी परिचर्या करी. भक्तांनी न बोलवता मी जातो, त्याच्या उशापाय त्याला बघतो, बसतो, तो मरायला लागलाय, अंत समय मी त्याच्या बुद्धीला जागृती देतो, त्याला राममन म्हणतो, त्याला राम स्मरायला लावतो, राम नाम घ्यायला लावतो, आणि मी त्याला माझ्यासोबत वैकुंठाला घेऊन जातो किंवा सायुज्य मुक्ती देतो. देवाने शब्द दिलाय. अलग लक्षात. तुम्ही जगावर उपकार केला, हा देवावर उपकार असतो.
तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदय जताची तयार उनी आला बे. तुम्ही कोणाला दान धर्म करताय, कुठल्या रूपात मदत करताय, तो उपकार देवावर असतो. देव तुमच्या रणात दबलेला असतो आणि देव तुमचा उपकार ठेवत नाही. देव म्हणतो मरण समय मी तुझी चाकरी करेल आणि तुला ऋणातून मोकळा करेल. आणि म्हणून आपल्याची स्मरणाची वायली ही वायशी करी सावली, अशी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते. दे वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजिरा मी स्वे तयाते. देव म्हणतो तुम्ही आयुष्यावर माझी सेवा केली, मी तुमच्या ऋणात दबलोय. आयुष्यभर तुम्ही माझं नाम घोकले, माझी सेवा केली, मी तुमच्या ऋणात दबले. मरण समय मी तुमची सेवा करेल. आणि देव धावून येतो तुमच्या ऋणात दबल्यामुळे, तुमची सेवा करतो. मरण समय तुमच्या बुद्धीला चालना देतो, इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, राममन म्हणतो, राम मानायला लावतो आणि तो त्याच्यासोबत तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला मुक्ती देतो. पण इथं थोडासा विलंब लागलाय देवाला. म्हणतो को बरं भांडतात की देवा तुझं बरी देणार आहे, तू काय आहे ना, माझी सेवा घेतली, माझ्या ऋणात दबलाय, कामाला भेट दे ना. हे का नेनो पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा. आणि पुढे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतायत की देवा तुला उशीर लागलाय, बघ मग तू ध्यानात ठेव, माझा संबंध तो किती, चुकवा लोकांची फजिती. माझा संबंध तो किती, चुकवा लोकांची फजिती. देवा तू दर्शन देणार ना, माझा उपकार असू नये तुझ्यावर. अरे तुझा माझा संबंध किती आहे. आपण दोघंच आहेत, पण हजारो जग नाव घेत आहे, तुझे हजारो लोक नाव घेत आहेत. तिथं तुझी बेइज्जती होईल म्हणले, तुझी फजिती होईल, तुझी फजिती होईल म्हणले जगात. लोक तुला नाव ठेवतील की देवाचं नाव घेऊन देव भेट देत नाही, देवाचं नाव घेऊन देव भेट देत नाही. लोक तुला टोकतील, तुला नाव ठेवतील, तुझी फजिती होईल म्हणले देवा. चुकवा लोकांची फजिती, ही फजिती चुकव, मी नाम घेऊन तुम्हाला भेट देणार. ठीक आहे, आपण दोघंच आहेत, तुझा माझा संबंध दोघाच आहे. पण जग मी घडीभर सोडून देईल, पण जग म्हणेल ना आम्ही नाव घेतो, देव आम्हाला भेटत नाही. मग 4 लोकात तुझी फजिती होईल, ती फजिती चुकव देवा. आणि ज्याने सेवा केली, निरंतर नाम घोकले, त्याला भेट दे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माझा संबंध तो किती, चुकवा लोकांची फजिती. शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे याचीसाठी मज घेता नये तुटी, तुका म्हणे याचीसाठी मज घेता नये तुटी. महाराज म्हणतात की देवा तुला विलंब लागलाय, म्हणून देवा मला तुमच्यासोबत घाट्याचा सौदा परवडत नाही. देवा मी तुमचे निरंतर नाम घेतोय, मला लवकर भेट दे. नसता माझ्या भक्तीच्या व्यवहारात मला घाटा किंवा तुटी झाली असं मी समजेल. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे याचीसाठी मज घेता नये तुटी, तुका म्हणे याचीसाठी मज घेता नये तुटी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारांश, ऋण वैराहत्या हे तो न चुके न देता. तुकोबा राय आम्हाला उपदेश करतात, बजावतात की बाबानो, जगातील प्रत्येक पापाला, प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त आहे. ते पाप गंगा स्नानानं किंवा हरिनामानं धुतल्या जातं. जगातलं कुठलंही पाप हरिनामानं धुतल्या जातं. पण जगात 3च पाप आहेत किंवा 3च गोष्टी अशा आहेत की ज्या कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत, हरिनामाने सुद्धा नाही. 3 गोष्टी अशा आहेत की ज्या कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत. आणि त्या 3 गोष्टी आहेत ऋण, वैर आणि हत्या. या 3 गोष्टी तुम्हाला फेडूनच पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून कुणाचं ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. कुणाचं ऋण घेऊन जगले आणि ऋण घेऊन मेले तर पुढच्या जन्मात त्याचा दावणीचा बैल होऊन तुम्हाला ते ऋण फेडावं लागतं. पण कुणाचे ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. कुणाचे वैर घेऊन जगू नका, वैर घेऊन मरू नका. कुणाचं वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले, पुढच्या जन्मात तो साप झाला आणि तुम्ही माणूस झाले तर साप येऊन तुम्हाला चावेल. तो साप तुम्हाला चावेल आणि तुमचा जीव घेईल. वैर फिटलं. कुणाची हत्या करू नका. कुणाची हत्या केली, जिवंत प्राण्याला मारलं, हत्या केली, ज्याला मारले, तुम्ही एखाद्याचा खून केला या जन्मात, पुढच्या जन्मात त्या माणसाकडून तुमचा खून होईल. तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येणारच नाही. पण कुणाची हत्याही करू नका, हत्याही करू नका. याला तुकोबा राय म्हणतात की ऋण, वैर, हत्या हे तो न चुके न देता. अर्थात ऋण, वैर, हत्या या 3 गोष्टी अशा आहेत
की त्या कुठल्याच प्रायश्चित्तानं कशानच इव्हन हरिनामानं सुद्धा धुतल्या जात नाहीत. ऋण वैर हत्या या 3 गोष्टी कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत. त्या फेडूनच पार पाडाव्या लागतात. फेडूनच पार पाडाव्या लागतात. असंच जर असेल ऋण वैर हत्या या 3 गोष्टी कुठल्याच प्रायश्चित्तानं धुतल्या जात नाहीत. त्या फेडूनच पार पाडाव्या लागतात. म्हणून कुणाचं ऋण घेऊन जगू नका, ऋण घेऊन मरू नका. कुणाचं वैर घेऊन जगू नका, कुणाची वैर घेऊन मरू नका. कुणाची हत्या करू नका. पुढचं भावी जीवन सुरळीत होईल. अन्यथा कुणाचं ऋण घेऊन जगले, ऋण घेऊन मेले, कुणाचं वैर घेऊन जगले, वैर घेऊन मेले, कुणाची हत्या केली, तर हे फेडावंच लागतं. कुठल्याच प्रायश्चित्ताने धुतल्या जात नाही. हे फेडावंच लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.